एखाद्याचं कीर्तन पटत नाही, एखाद्याचं वाजविणं आवडत नाही, एखाद्याचं गाणं पटत नाही, त्याला पुढच्या वर्षी आपल्या इथं बोलवायचं नाही, पण महाग कुचित बसायचं नाही. कळायला लागले का माझं बोलून? कारण कोणता महाराज काही लोकांच्या दारात गेलेला नसतो आमचं घ्या म्हणून, आपल्याला जोर आलेला असतो त्याच्यामुळे आपण बोललेले असते. महाराज निघाला एवढे पैसे घेतले, काय सांगितलं तुला? बोलवायला सांगितलं होतं कुणी? तू आधी नीट जायचंच तिथं, ऐकायचं 2 तास कुठं तरी बसून शेजारच्या पाजारच्या गावाला, मग घ्यायचं ना. तू आपलं मोबाईलवर थोडंसं बघ, होय बारी राहो घ्या. कळायला लागलंय का नाही? आणि दुनियाची तर आहे. पुन्हा मीटिंग बसली कोणते आमच्या मिवणीचं कीर्तन, तू मिवणी चुलीत घाल, इकडं कुठं आणायला लागलास तू? नाही आमच्या साडूचं ठोण्यात मग पट्टी महागारी द्या. तुला काही लाज गीज आहे का नाही? कीर्तन आहे काय पाहुणे रावळे बघून असतेत का काय का काय सांगा. आमच्या इकडे एक महाराज म्हणला आपलेच पखवाजे लावा, आपलेच गायक लावा आणि आपलेच कीर्तनकार लावा. कशाला लावा? लावा म्हणला पुन्हा, कांदे थोय लावायला ते लावा. मी चांगला मुरल्याला कीर्तनकार महाराज. लाज नाही काय नाही, काही लोकांनी काही वाटत नाही की आपण संप्रदायात आहेत, आपल्या गळ्यात माळ आहे, आपण टोपी घालतो, गण लावतो, इथून इथपर्यंत नाकालाय गळ्यालाय. कळायला लागले ज्ञानोबराचे शब्द फार गोड आहेत महाराज. जयाची आहे कच्ची धड नाही, दयाची परत्र पुसशी काही विड. आम्ही आमच्या जीवनात श्रीराम महाराज तोंडावर आहेत, जेवणात इथपर्यंत आलो त्याचे अंग जरा तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी लहानपणापासून. काय बी केलं भाऊ, फक्त कुणाचं खालीवरी केलं नाही. कुणाचं 50 रुपयाची चप्पल नव्हती मला घालाय, 50 लाखाची गाडी, खालीवरी केलं नाही. लोकांच्या त्याच मोटरसायकलीत अजून बदलल्या नाहीत त्यांनी, फक्त खालीवरीचा नाद, बाकी काही नाही. टाळ खाली टेक नक्की सुरू करणं. कीर्तन होतं कारण ह्याच्यामुळं देवाची ह्यांची गाठ भेट नाही. माणसं म्हणाले राग बी यायलाय, पण खरं बी हेच, खरं बी येड्या हेच काय लबाड आहे का काय का काय. ध्यानात बसायला लागले माझं बोलून. आता लक्ष, कोणत्याच अंगानं संताची निंदा करायची? त्या हरिभक्ताची निंदा केली, हरिजनाची कोणा घडावी निंदा आणि साहात गोविंदा नाही. त्याचे फेट बसलं प्रमाणात, बसलं का नाही सांगा? हा म्हणजे हरिजनाची निंदा घडली नाही पाहिजे, त्यांची सेवा घडावी. काय घडावी? आता महाराजांनी मला सांगितलं, 30 वर्ष झालं भीमसी महाराजांनी सांगितलं ही सप्ताह चालू ठेवा. सगळे कीर्तन बाजूला सोडून श्रीराम महाराज हजर आहेत का नाही तर सांगा. का? साधू संताची सेवा मोलाची. काय मोलाची? सेवा मोलाची. आणि जर सेवेत अंग चोरलं आणि साधू संताला त्रास द्यायला लागलाय आणि देवच चोळीत बसलाय, महाराज म्हणतात देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आता पुढचा ऐका. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवासी. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवासी. संतांचा अतिक्रम. पण बोर नाही ना व्हायला काही? बोला ना, काहीच बोला ना. तुम्ही काही पटाना गेलंय का? बोला की पटायले ना. देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी आणि मंत्र पुष्प देवाशिरी. संतांची निंदा करून जर कुणी देवाची सेवा करीत असेल तर ती देवपूजा नाही, ती अधर्म आहे. अधर्म. ती फुलं नाहीत, दगड आहेत दगड. आणि मंत्र नाही, शिव्या आहेत शिव्या. त्याच्यामुळं मोलाची सेवा कुणाची? संत. देवाच्या सेवेपेक्षा एकाकन किंमत संताच्या सेवेला असल्यामुळे तुकोबरायांनी सकारात्मक शब्द वापरले शेवटच्या चरणात. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा,
सप्ताह चालू असल्याने वाटायला लागले का नाही महाराज वाटायला लागले का नाही चौकून माणसं म्हणणारे बी असले वाजवणारे बी त्याच क्वालिटीचा पुन्हा लक्षात आलं का नाही म्हणायला असे असले वाजवाय असं असले माणसाला आपोआप स्वरूप येतंय की हो बरोबर आहे का नाही सवत असली की बाई नटून नांदते की नांदत नाही का सांगा स्वरूप येतंय की तू को बरं एखादा म्हणेल मी काय अरे नाही सप्ताह केला तर काय बिघडेल का हा आपण जर त्यांचा सप्ताह नाही केला तर भगवान बाबा भीमसेन महाराज बंकट स्वामी नगद नारायण महाराज निमानंद महाराज यांचं काहीच बिघडत नाही आपलं बिघडू नये म्हणून करायचं असतो हरपले आपण पे पावे नाम बरा म्हणतात तै पाहता संताया सावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा सदा तेची वानावे सदा तेची ऐकावे कोणते जे देवाच्या आवडीचे ते संत देवाच्या आवडीचे कोण आहेत बोला की संत देवाला लगेच विको कमी करायचं प्रमाण झालं देवाला दुसऱ्याची सेवा आवडत नाही कोणाची सेवा आवडते संताची स्वतः देव सेवा करतो संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची देव त्यांच्या अंगात महाराज सेवा करतो महाराज पण अशी तशी करीत नाही आपलेवानी आपले पाया पडायला तर येऊ का गुडघ्याला हात लावतो देव तसा नाही महाराज घाली दंड बोलले की बोलले संत वामन भाऊची दिंडी चालली होती आमच्या गुरुजींनी दृष्टांत सांगितलं म्हणले भाऊची दिंडी चालली पंढरपूरला गैनाथ गडाव आणि एक भजन्यात चाल म्हणाय आला अंगद महाराज सारखा जुना भजन्यात चाल म्हणाय आला चाल म्हणली की लोक म्हणले भाऊकड चला आशीर्वाद घेऊ भाऊकड चला हे ते मधले मला न ग बाबा भाऊकड न ग हे बोलते भास्कून चला एवढं चांगलं म्हणले कशाला पुन्हा उठून नेलं भाऊकड आता भाऊनी त्याचं कौतुक करायचं दिले सोडून लोक म्हणले लय गवळण भारी म्हणले बरोबर भाऊ म्हणले मग पंढरपुरापासून आहेस का दिंडीत पंढरपुरापासून आहेस का नाही म्हणला भाऊ भजनेने म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं की नाही काही अन्न खुसपट काढते म्हातारा काहीतरी म्हणून मला आणू नका म्हणलं होतं म्हणले नाही भाऊ म्हैशी यायला झाली चल म्हणले भागत असते तुझ्यासारखी गायक माझ्याशिवाय कुणाला दार काढू देत नाही भाऊ म्हणले जर म्हैस मिली तर आता मरती याचं म्हणला ना आता पसतो नव्हती मिली पण आता मरती या म्हणला गेला गावाकडे 2-3 दिवसांनी लगेच तिसऱ्या मुकामाला तर हजर भाऊ म्हणले श्यामा भावाकडून आला का काय जाऊन आलो आणि म्हैस परत
म्हशीच मेली की म्हणला माती करून आलो, बाकी काय नाही. इथं तुम्ही बोलला तवाच म्हैस मेलेली म्हणला, मी फक्त जाऊन माती करून आलो, बाकी काय नाही. पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा, देव त्यांचा लढा पाळतो. कुणाचा? संतांचा. सांगतो इकडे बघा, लक्ष द्या. भीमसिंह महाराज म्हणजे कसे? चौकोनी चिरा. आम्ही श्रीराम महाराजाच्या तोंडातून लय वेळा ऐकलं. भीमसिंह बाबाचा पकवाज बी तेवढाच तयार, बरोबर, गाणं बी तेवढंच तयार, आणि कीर्तनाची बी राजा माणूस की, बरोबर आहे की नाही. कीर्तनाचा आनंद भीमसिंह महाराजांनी घ्यायचा, गाणं बी वाजविणं बी. कीर्तन झाल्याच्या नंतर रात्रभर जागराला बसायचे का नाही सांगा बरोबर. अधिकार संपन्न साधू वामन भाऊन भीमसिंह महाराज दोघं जण चालले. लक्ष द्या, गडावर नव्हते तेव्हा. वामन भाऊ चारत ते टांग्या आणि भीमसिंह महाराज बसलेले. तुम्हाला कथा माहिती आहे. दोघं जण चालले रस्त्यानं, बोलत बोलत गप्पा मारीत चालले. आणि एक माणूस बैलाला विनाकारण हानीत होता, घेण्या देण्याचं बैलाला मारित होता. हा फॅन का? हां फॅन ते माईकमध्ये बंद करायचा का त्याचा फॅन? काय अडचण आहे का? बंद करा, बटन बंद करा, माईक बंद करा. मग माईक बंद करावं आपण, फॅन न ग. हां राहू द्या, माईक बंद करा, त्याचा आवाज यायला. कुठून आलं तर आपलं त्याचा आवाज यायला लगेच. बंद केलं, बंद केलं. बघा इकडे लक्ष द्या, ते वाजणारच आहे. बाजूला इकडून काहीतरी वाजत आहे. हां मशीन वाजवते. काय होतं, कीर्तनात अतिशय शांतता पाहिजे तर त्याच्यात रस असतो. बघा ती बैलाला एक जण मारित होता, उगाच बैलाला मारायला लागला. त्यानं गप्पूनी भाऊ आणि टांग्या चाललेला बघितला. भाऊ म्हणले भीमसिंह बाबाला, टांग्या तिकडे घे. ते असं तोंड केलं होतं त्यानं. डायरेक्टच भाऊ मागून येऊन उभं राहिले, कमान मारायलाच बैलाला. बसला होता म्हणला, बसला होता ते, त्याला बोलताच येईना. भाऊ पळत गेले आणि बैलाच्या कानात असं काहीतरी बोलले. आता बसत नाही म्हणले, पाठीवर थाप टाकली, बैल उठला. आता बसतच नाही म्हणले. चल, ती मेला पण बसला नाही. लक्ष द्यायला लागले का बोलणं? मेला बैल, जागेवर मेला म्हणले, उभ्यानंच प्राण सोडला, पण बसला नाही. ह्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे महाराज. भीमसिंह बाबा म्हणजे चतुर. योग महाराज वारकरी शिक्षण संस्था, बंकट स्वामीची तालीम, बरोबर आहे का नाही. चतुर बाबा भीमसिंह बाबाने हळूच कानात विचारलं बाहूला, बाहू काळजात घुसायची आयडिया असती काही जणाला. लक्ष द्यायला लागले का नाही. भाऊ म्हणले, उद्या कुठं कीर्तन आहे आपलं? इकडं कीर्तन आहे, पण 5 मिनिटं झाले. भाऊ म्हणले, काय भाऊ काय लावलंय? काय नाही म्हणले, ते बैलाच्या कानात काय सांगितलं सांगा की. तेवढं बैलाच्या कानातलं सांगा की. पुन्हा बघू. चल पुढं गेलं की भाऊ काय भाऊ बैलाच्या कानातलं सांगा की. भाऊ म्हणले, त्याच्या कानात एवढंच म्हणलं होतं मी, काय? आता तरी नीट वाग. आता तरी नीट वाग. भीमसिंह बाबांनी सांगितलं, मला काही समजलं नाही बा, तुम्ही मोकळ्या मान. हा बघा, आपलं अज्ञान प्रगट करता आलं पाहिजे. बाबांनी सांगितलं मला काही, आता तरी नीट वाग. ह्याच्यावरून काय अंदाज काढता येईल का आपल्याला? त्या काहीच नाही. बाबांनी सांगितलं, मला काही कळलं नाही. भाऊ म्हणले, अरे ही मागच्या जन्मामध्ये गहिनीनाथ गडावर, बैल होण्याच्या अगोदर गहिनीनाथ गडावर जी गडाचं धान्य असतंय आलेलं, ती धान्याची कोठी सांभाळायचं काम ह्याच्याकडं होतं. मी कीर्तनाला गेलो की पाहुणे रावळे बोलून धान्य वाटायचा. त्याच्यामुळे त्याला बैलाचा जन्म प्राप्त झालाय. म्हणून त्याला म्हणलं होतं, आता तरी इमानदारी कर, इथं तरी इमानदारी कर. लक्ष द्यायला लागले का नाही बोलणं? मग कळलं का नाही कळलं अजून मी? हा म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्द गेला, देव त्यांचा शब्द पाळणार. कोण शब्द पाळणार? देव. तुम्हाला ओबी सांगतो, तुम्ही अच्युत हरी, तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, संत म्हणतील त्याचा देव उद्धार करतो.
लक्षात आलं. दुसरी मोक्ष नावाचं जे खातं आहे त्या खात्याचे अधिकारी हे आहेत. कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही ह्यांच्या हातात आहे. कळलं की नाही कळलं? म्हणजे याचा अर्थ एकच आहे. देवाच्या सेवेपेक्षा कोणाच्या सेवेला संत. आपला मुद्दा मला सोडायचा नाही. देवापेक्षा किंमत संतांच्या सेवेला. देवाची सेवा नाही घडली हरकत नाही, देव खुश होणार. पण संत सेवा अति मोलाचा टम आहे. आणि म्हणून सकारात्मक शब्द आहे. हेची देवा उत्तम, हीच सेवा देवाला आवडते, दुसरी सेवा देवाला आवडत नाही. आता नीट ऐका. त्यांच्या तोंडातून शब्द गेला की गेला. महाराज अनेक देव आहेत पण तिथं पशुहत्या केली जाते. एकमेव देवी आपली 29 रेणुका माता मोठा देवी, तिथं पशुहत्या होत नाही.